नमस्कार मंडळी, मी आज बनवलेली आहे मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत मिसळ। ही मिसळ चवीला खूप छान होते। शिवाय या मिसळचा मसाला कसा बनवलाय ते मी तुम्हाला दाखवते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये आपल्याला मटकी शिजवून घ्यायची। त्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतली। आता मटकी शिजण्यासाठी आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय मटकीमध्ये। अर्धा चमचा मीठ घालायचे, पाव चमचा हळद घालायची आणि आपल्याला मटकी शिजवायला ठेवायची। मटकी शिजती तोपर्यंत आपण बाकीचे मसाले काढून घेऊया। एका वाटीमध्ये मी 1 चमचा धना पावडर घेते, अर्धा चमचा जिरा पावडर घेते, पाव चमचा काळी मिरी पूड घ्यायची आपल्याला, 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला मिसळ कशी हवी, तिखट कमी तिखट त्याप्रमाणे तिखट घ्यायचे। मी इथे 2 चमचे लाल तिखट घेतले। हे तिखट खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी 2च चमचे घेतले आणि मस्त असा आपला मिसळचा मसाला तयार झाला। मिसळच्या तर्रीचा मसाला तयार झालाय। आता आपण ग्रेव्हीचा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी पॅन मध्ये मी 1 वाटी किसून खोबरं घेतलंय। हे सुकं खोबरं आहे। खोबरं आपल्याला चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। खोबरं भाजते त्यामध्येच मी 1 चमचा तीळ घातलेत आणि 1 चमचा मी खसखस घातली, तीही भाजून घ्यायची आणि खोबऱ्यावर सगळं भाजून झाले की काढून घ्यायची। आता पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करायचे। तेल गरम झाले की तेलामध्ये आपण 2 कांदे घेतले, ते कांदे घालून घ्यायचे। 1 इंच आल्याचे तुकडे, 10-12 लसूण पाकळ्या, तेही चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे तेलामध्ये। हे बघा आपला मस्त असा कांदा भाजून झालाय। आता मसाला वाटताना आपल्याला कोथिंबीरीच्या दांड्या घालायच्यात आणि मसाला बारीक वाटून घ्यायचा। मसाला आपला वाटून झालाय आणि इथे मटकी आपली छान शिजली। आता सगळ्या मटकीमधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचंय आणि पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे शिजलेली मटकी काढून घ्यायची आणि बाकीची मटकी आपल्याला बाजूला काढून ठेवायची। आता आपण मिसळ बनवून घेऊया। मिसळ बनवण्यासाठी मी टोपामध्ये 3-4 चमचे तेल घातले। मिसळ आहे म्हटल्यावर तेल थोडं जास्तच घालायचं। तेल गरम झाले की जिरा राई, पाव चमचा हिंग घालून फोडणी छान परतली की आपल्याला वाटून घेतलेला मसाला परतून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही जितका मसाला छान परतून घ्याल तितकी मिसळला चव छान येते, त्यामुळे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपला परतून झालाय। आता आपण जो तरी मसाला काढून घेतला होता तो मसाला घालून घेऊया आणि हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा मसाला छान परतून झालाय, तुम्ही पाहू शकता बाजूने छान असं तेल सुटले। आता आपण जे मटकीचं पाणी काढून घेतलं होतं ते सगळं पाणी घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर आणखी मिसळ पातळ हवी असेल तर तुम्ही आणखी थोडं पाणी घालून घेऊ शकता। हे बघा मी आणखी थोडं गरम पाणी घालून घेतले। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि उसळ छान अशी 10 मिनिटं उकळी घ्यायची। 10 ते 15 मिनिटं झालेत। मस्त अशी आपली मिसळला तरी आली, तुम्ही पाहू शकता आणि आपली मिसळ तयार झाली। आता आपण गॅस बंद करूया, कोथिंबीर घालून घेऊया आणि आता मिसळचं ताट बनवून घेऊया। एका प्लेटमध्ये मी सगळ्यात अगोदर जी शिजवलेली मटकी होती ती 1 ते 1.5 चमचा मटकी घालून घेते। मटकी घालून घेतली की लगेच आपल्याला फरसाण घ्यायचे। त्याच्यावरती फरसाण घालून झाली की आपल्याला मिसळची तरी घालून घ्यायची। तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदाही लगेच घालून घेऊ शकता। पुन्हा थोडं फरसाण आणि मटकी घालायची। मिसळवर लिंबू पिळून घ्यायचे, कोथिंबीर घालायची आणि आपले मस्त असे गरमागरम मिसळ पाव तयार आहे। नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।